कार्यक्रम मकर संक्रांत या कार्यक्रमानिमित्त चिंचोली गावातील सर्व महिलांच्या मागणीनुसार आपण आज पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम साजरा करत आहोत की कित्येक गावामध्ये हा कुंभार समाज नसल्यामुळं आमच्या चिंचोली गावात एक कुंभार समाजाचं एक कुटुंब असल्यामुळं आमच्या गावासाठी कोणतीही आम्हाला उणीव भासत नाही। त्याकरिता आमच्या कुंभार समाजाच्या हिशोबाने त्यांनी आमच्या मराठी बांधवांच्या असन 4 ते 5 खेड्यामध्ये जेवढा काही समाज बांधव असन त्याकरिता आमचे शिवलिंग काळे हे आज काम करीत आहेत। त्यांचा वारसा त्यांनी वडिलोपार्जित त्यांचा वारसा जपत आले। त्याच्यानंतर आमचे पिनू भाऊ काळे यांनी सुद्धा त्यांचा वारसा असं पुढे चालत ठेवा आणि आमचा महिलांचा आणि सर्व आसपास खेड्यांचा सगळ्यांचा आनंद असाच पुढे भरभराटीत नेवा त्याकरता आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहोत। आणि त्या संदर्भात दुसरी गोष्ट अशी की नंतर मराठा आरक्षणामध्ये आमचा ओबीसी बांधव असेल तो आमच्याशी खंबीरपणे उभा आहे। आणि ज्यावेळेस आम्ही मुंबईला जाणार आहोत 20 तारखेला त्यावेळेस अशाच संख्येने आमचा समाज बांधव ह्या संख्येने असाच मुंबईपर्यंत बी जाणार आहे। हा बी सरकारला मी ह्या माध्यमातून हा संदेश देत आहोत। चालू हाँ द्या मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तिळवटपणा आणि गुळाची गोडी यावी असंच माझं हे। आणि आम्हाला मराठ्यांना हे आरक्षण भेटावं ही मेन मुद्दा आणि मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे। आर नाही तलवारीच्या पात्याला स्वराज्य स्थापन करून स्वतःच्या पायावर स्वराज्य स्थापन करून जे मावळे निर्माण केले त्याच मावळ्यांना आज आरक्षण मागण्याची पाळी आलेली आहे। आणि असं मला वाटतं हे आरक्षण आम्हाला मिळवून द्यावं असं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवेदन करत आहे आणि विनंती आहे माझी। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।
लवकर जावं लागेल ना मग गाव कुठं करायला बोलते आणायला. ये पुढं थोडं बोल. शुभेच्छा. आमचे नाना आम्हाला सगळ्यांना वाहन पुरवले अशीच निभावणी पुढं वारसा चालवली एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. वडील आहे वडिलासारखे आहेत आम्हाला खूप संक्रांतीचे त्यांनी हे वाण दिले त्यांचे धन्यवाद करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बस.